डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। पाथर्डीच्या एका 12वीच्या परीक्षा केंद्रामध्ये निलंबित नायब तहसीलदार हा चक्क आपल्या मुलाच्या पेपरला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये दाखल झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि ॲडव्होकेट हरिहर गर्जे यांनी हा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलाय। या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। तर शिक्षण विभागाची लग वेशीवर टांगली गेली आहेत। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातून सेवेतून निलंबित असलेला नायब तहसीलदार अनिल तोरडमल यानं पदाचा दुरुपयोग करून परीक्षेमध्ये कॉपी पुरवण्याचं काम केलं, असा आरोप त्याच्यावर आता झालाय। गुरुवारी 12वीचा बायोलॉजीचा पेपर पाथर्डी येथील तनपूरवाडीच्या परीक्षा केंद्रामध्ये सुरू होता। त्यावेळी तोरडमल हा स्वतःच्या गळ्यामध्ये ओळखपत्र टाकून बसला होता। तोरडमल याचा मुलगा या ठिकाणच्या परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देत होता। वास्तविक पाहता परीक्षा केंद्रामध्ये शिक्षण विभागानं नेमलेले शिक्षक आणि पेपर तपासणीसाठी असलेले भरारी पथक, बैठ पथक या व्यतिरिक्त कुणालाही परवानगी नसते। मात्र नायब तहसीलदार अनिल तोरडमल याचं यापूर्वीच सेवेतून निलंबन केलं असून त्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शासकीय जबाबदारी देण्यात आली नव्हती। असं असतानाही पदाचा दुरुपयोग करून त्यानं शासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणारं कृत्य केलंय। मिळालेल्या माहितीनुसार तोरडमल हा 12वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून आपल्या मुलाला परीक्षेमध्ये फायदा मिळावा यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या परीक्षा केंद्रामध्ये वावरत होता। तो महाराष्ट्र शासनाचं ओळखपत्र गळ्यामध्ये घालून आपण कार्यरत अधिकारी आहोत असं भासून मुलाला कॉपी पुरवण्याचं काम करत होता, असा आरोप केला जातोय। तोरडमल याच्यावर परीक्षा केंद्रातील काही शिक्षकांना संशय आल्यामुळं याची पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी माहिती दिली। तर तोरडमल याची पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यामध्ये परीक्षा संदर्भात कोणतंही सरकारी काम नसताना निलंबित नायब तहसीलदार हा मुलाला कॉपी पुरवण्यासाठी या ठिकाणी परीक्षा केंद्रात आढळून आल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर या निलंबित नायब तहसीलदाराचं बिंग फुटलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे परीक्षा केंद्रात दाखल झाले। त्यांनी निलंबित नायब तहसीलदार तोरडमल याची कसून चौकशी केली। दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर पत्रकार वार्तांकन करण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये गेले, त्यावेळी परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्याचं काम सुरू होतं। पत्रकारांना पाहताच कॉपी पुरवणारी सर्व यंत्रणा ठप्प पडली। त्यानंतर आपल्या पाल्यांना कॉपी करता येणार नाही याची खात्री झाल्यावर विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी पत्रकारांना इथून काढा असं म्हणून गोंधळ सुरू केला। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये केंद्र संचालक शिवाजी दळे यांच्या फिर्यादीवरून तोरडमल याच्यावर गुन्हा दाखल झाला। अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोलार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।